नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री संत तुकाराम महाराज अखंड गाथा पारायण आज रविवारी भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा बेळगाव शहरात दुपारी 4च्या सुमारास पार पडला. पंढरपूरच्या विठू माऊलीची आस लागलेल्या वारकऱ्यांनी कडक ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अनगोळ येथील SK सोसायटीच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या तळ्याच्या जागी रिंगण सोहळा झाला. सकाळपासून सुरू असलेल्या कीर्तन समाप्त होताच रिंगण सोहळ्याची तयारी करण्यात आली. रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यासाठी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अनगोळ ग्रामस्थांनी व विठू माऊली भक्तांनी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकला. हातात भगवा पताका घेऊन माऊली तुळशी वृंदावन डोक्यावर घेत हा सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी आतुर दिसत होत्या. माऊलीच्या जयघोषात तुळशी वृंदावन डोक्यावर घेत वारकरी माऊलींनी रिंगणाभोवती फेरा लगावला. सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली. यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सोहळ्यात हरिओम सत्संग सेवा, गाथा पारायण सोहळा समिती आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र दुःख व्यक्त करत देशवासियांना एकतेचा संदेश दिला. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनाला वेदना दिली आहे. या हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या दुःखात संपूर्ण भारत सहभागी आहे, असे मोदी म्हणाले. काश्मीर पुन्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र 140 कोटी भारतीयांची अखंड एकता दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढाईचा भक्कम आधार असून दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. रविवारी दुपारी 3च्या सुमारास बेळगाव तालुक्याच्या दक्षिण-पश्चिम भागावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मच्छे, पिरनवाडी, किनये, वाघवडे आणि संती बस्तवाड भागामध्ये झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसासोबत विजांच्या कडकडाट आणि गारपीटही झाली. खानापूर बेळगाव मुख्य रस्त्यावर झाड आणि विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मच्छे औद्योगिक वसाहतीत अनेक विद्युत खांब मोडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून बाधित भागातील परिस्थितीची पाहणी व मदत कार्य सुरू आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरात क्रिकेटवर बेकायदेशीर बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर CEN पोलिसांनी कारवाई करून एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव उद्धव जय रामदास रोचलानी व 61 राहणार सिंधी कॉलनी बेळगाव असं आहे, तर त्यांचा मुलगा करण उद्धव रोचलानी हा सध्या फरार आहे. IPL सामन्यांवर सट्टा लावल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकून ही कारवाई केली. छाप्यामध्ये पोलिसांनी एक अँड्रॉइड फोन, iPhone 12, 3 साधे मोबाईल, एक हॉटलाईन ऑडिओ मिक्सर, एक स्मार्ट TV तसेच 2 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण मोठा ऐवज जप्त केला आहे. IPLच्या निमित्ताने बेकायदेशीर सट्टेबाजी वाढत असल्यानं पोलिसांनी सावधगिरी बाळगत तातडीने ही कारवाई केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केल्याच्या निषेधात सरकार विरोधात सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, वेणुगोपाल, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. CPED मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला 25,000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव गोपीनाथन पलनीयन्नाप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे भाव उतरले असले तरी देशामध्ये इंधनाचे भाव कमी करण्यात आलेले नाहीत. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर झाला असून या विरोधात केंद्र सरकार विरोधात हे आंदोलन असणार आहे. समाजसेवेचा वसा पुढे नेत आसिफ सेठ फाउंडेशनने बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटल आणि शहरातील विविध भागांमध्ये गरजूंना अन्न वितरण करून मोलाची मदत केली. या उपक्रमामुळे शेकडो गरजू आणि वंचितांना दिलासा मिळाला. महेश गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली समर्पित स्वयंसेवकांच्या पथकाने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला. रुग्ण, परिचारिका, रोजंदारी कामगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना ताजे व पौष्टिक जेवण पुरवण्यात आले.
कोणीही उपाशी राहू नये या ध्येयाने प्रेरित होऊन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी अथक मेहनत घेतली. या मदतीसाठी लाभार्थ्यांकडून भरभरून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महापालिकेची सर्वसाधारण बैठक शनिवार दिनांक 3 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून बैठकीची नोटीस अधिकारी व नगरसेवकांना कौन्सिल विभागाकडून बुधवार दिनांक 23 रोजी पाठवण्यात आली आहे. बैठकीत गोडसेवाडी दुसरा क्रॉस येथील सिंगलमध्ये 14 PID क्रमांक लेआउटमध्ये 14 देणे, वेगा हेल्मेट घरपट्टी प्रकरण, लक्ष्मी मार्केट आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीत प्रभाग क्रमांक 6 मधील नाला दुरुस्ती, मालमत्ता कर आणि वसुली, वॉर्ड क्रमांक 24 मधील महात्मा फुले रोडवरील गटार आणि RCC स्लॅब, महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी कंत्राटी पद्धतीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे हटवणे, पथदीप, हायमास्ट बसवणे, महापालिकेच्या मालकीच्या संरक्षण भिंती, बस थांबे आदी ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक लावणे याबाबत चर्चा केली जाणार आहे. शहरात वर्दळीच्या ठिकाणी अनेक धोकादायक झाडे आहेत. अनेक जुनी व जीर्ण झाडे टांगत्या तलवारीसारखी उभी आहेत. पावसाळ्यात ती कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका आणि वन खात्याने संयुक्त पाहणी करून ती हटवण्याची गरज आहे. कोर्ट आवार परिसरामध्ये झाडे मोठी आहेत. त्यापैकी कार पार्किंगजवळ हे झाड अवकाळी किंवा वळीवाच्या पावसाच्या वादळी वाऱ्यात कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही झाडे हटवणे आवश्यक आहे. मुख्य रस्ता रहदारीचा असल्याने वाहनधारकांना याचा मोठा धोका आहे. न्यायालय आवारात असलेल्या बस थांब्याजवळही जीर्ण झाड आहे. हे झाड बस थांब्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही धोकादायक झाडे दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बेटिंगच्या प्रकारात वाढ झाली आहे. यात तरुण वर्ग ओढला जातोय. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बेटिंगवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेतल्याची माहिती पत्रकान्वये दिली आहे. बेटिंग एक आर्थिक आणि मानसिक शोषण करणारं जाळं आहे. यात व्यक्ती सुरुवातीला कमी पैसे लावून नफा मिळवते, हळूहळू त्याची सवय बनते आणि शेवटी गंभीर व्यसनामध्ये रूपांतरित होते. त्यामुळे आयुष्य, करिअर आणि कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होतं. या पार्श्वभूमीवर बेटिंग ॲपला नकार द्या, जबाबदारीने वागा असा संदेश गुळेद यांनी दिलाय. शाळा व महाविद्यालयांना मिळणारी उन्हाळी सुट्टी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विरंगुळ्याचा क्षण असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी सुट्टीचा लाभ घेत विविध प्रशिक्षण घेण्यावर विद्यार्थी भर देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कला कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम, शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित केली जातात. शाळा आणि शिकवणी वर्ग यामध्ये विद्यार्थी वर्गाचा अधिकतर वेळ जात असतो. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर काही दिवस निवांत राहण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात. परंतु उन्हाळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा यासाठी पालक प्रयत्नशील असतात. काही विद्यार्थी पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात झालेल्या वळीवाच्या पावसामुळे बळ्ळारी नाल्यामध्ये पाणी साचलं आहे. बळ्ळारी नाल्यामध्ये शहराच्या विविध भागातून वाहणारं ड्रेनेजचं पाणी येऊन मिसळतं. मात्र सध्या नाल्यात साचलेला गाळ आणि वाढलेली जलपर्णी यामुळे नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्यानं नाल्यातील पाणी दूषित झालं आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. येळ्ळूर रोड पासून सुरू होणाऱ्या बळ्ळारी नाल्यात वडगाव, अनगोळ व शहराच्या विविध भागातून वाहणारं सांडपाणी येऊन मिळतं. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यानं सांडपाण्याचा निचरा होतो. मात्र उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यानं सांडपाणी एका जागी थांबून राहतं. त्यामुळे पाणी दूषित झाल्यानं ये जा करणाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय.
पिरणवाडी येथे भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर आणि मित्र परिवार यांच्या सौजन्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष विजय जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते। शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण राहिलं। दुपारी उष्मा वाढला आणि जोरदार वाराही सुटला, मात्र ढगांनी भरलेले आकाश बघता बघता निरभ्र झाले। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वळीवाचा दिनक्रम सुरू आहे। पावसाने बेळगाव उपनगरातील अनुगोळ परिसरात पुन्हा हुलकावणी दिली। जिल्ह्यात जोरदार पावसांसह विजांचा कडकडाट होईल, ठिकठिकाणी विजा पडण्याचा धोकाही हवामान खात्याने वर्तवला होता। हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारी 3च्या सुमारास अनुगोळ, मजगाव, वडगाव, भाग्यनगर परिसरात तुरळक पडलेल्या पावसामुळे शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला। भाग्यनगर 3रा क्रॉस भागामध्ये कचऱ्याचे मोठे ढिगारे साचल्याने परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। महापालिकेने येथे कचरा टाकण्यासाठी खास टाकीची व्यवस्था केली असली तरीही काही रहिवासी कचरा कुंडीमध्ये न टाकता थेट रस्त्यावर फेकत असतात। महापालिकेने नियमांचं पालन करण्यासाठी फलकही उभारलेत, मात्र नागरिक त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। महापालिकेने वारंवार सूचना देऊनही जर नियम पाळले गेले नाहीत तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जबाबदारीनं वागावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कोल्हापूर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे मंदिर उद्या सोमवारी पाकाळणीनिमित्त पहाटे 4 ते दुपारी 3 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। ज्योतिबा चैत्र यात्रा झाल्यानंतर 15 दिवसात एका सोमवारी मंदिराची स्वच्छता केली जाते। मंदिराचा गाभारा, सर्व शिखरे व मंदिर परिसर स्वच्छ धुवून चकाचक केला जाणार आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह 24 राज्यांमध्ये वादळासह वीज कोसळण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। त्याचवेळी आजही ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। बिहार, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये तापमान कमी होईल आणि उष्णतेपासून काहीसा आराम मिळेल। तथापि पाऊस आणि वादळाचा इशारा असूनही या राज्यांच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलाय। तरुणांसाठी सध्याचा काळ अभूतपूर्व संधीचा असून केंद्र सरकार रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी केले। केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 51,000हून अधिक नियुक्तीपत्रे वाटप केल्यानंतर 15व्या रोजगार मेळाव्यात आभासी स्वरूपात पंतप्रधान मोदींनी संवाद साधला। नियुक्तीपत्र वाटपासाठी एकाच वेळी 47 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले होते। भारताची वाढ सर्वसमावेशक झाली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हुक्केरीत विविध हिंदू संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। ग्रेड 2 तहसीलदार प्रकाश कल्लोळी यांना निवेदन देऊन या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। प्रारंभी येथील आडवी सिद्धेश्वर मठापासून श्री अभिनव मंजुनाथ स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने रॅलीला सुरुवात झाली। नवीन बस स्थानक, जुना बस स्थानक मार्गे कोर्ट सर्कलवर येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पाकिस्तान विरोधात व दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली। मंगसुळे येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक ग्राहक सकाळपासून बँकेत विविध कामे करण्यासाठी आले होते, मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्यांना बराच वेळ बँकेतच घालवावा लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। भारताचा अविभाज्य घटक असणाऱ्या काश्मीर येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळ पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांची क्रूर हत्या केली। यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे। दहशतवाद्यांना संपवा अशा तीव्र भावना प्रत्येक भारतीय व्यक्त करू लागला आहे। अशाच भावना व्यक्त करताना निपाणीत विविध व्यापारी संघटनांनी रविवारी निपाणी बंदची हाक दिली होती। या बंदला निपाणीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।
निपाणीकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवताना काश्मीर येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केलाच, पण त्याचबरोबर हत्या झालेल्या निरपराध भारतीयांना आदरांजली वाहताना दहशतवादाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विजापूर शहरात काही मुस्लिम संघटनांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं नियोजन केलं आहे. त्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदारांना व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आमदारांच्या वैयक्तिक सुरक्षेसोबतच त्यांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था, बँका व निवासस्थानी अधिक सुरक्षा पुरवावी अशी मागणी युवक नेते भीमू माशाळ यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजापूर जिल्हा यांना भेटून करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात आज रविवारी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला औपचारिक सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला असून प्रेक्षकांना चुरशीच्या आणि थरारक लढती पाहायला मिळणार आहेत. विजेत्या संघाला 25,000 रुपये तर उपविजेत्या संघाला 10,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप व विजेत्यांना खास ट्रॉफीने गौरवण्यात येणार आहे. ही स्पर्धा श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आली असून यामागे रामचंद्र कुबेर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व क्रिकेट प्रेमींनी या रोमांचक स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.